अर्जुन ओ आपे या अर्जुन ओ इथेच रे काय करतोयस तू बस काय झालंय आई शपथ आपे अगो कसली दिसतेस तू वारे चांगली दिसते का रे एकदम कडक कलेक्टर थँक्यू पण टेन्शन आलंय त्याचं काय मस्त टेन्शन आलंय तू काय टेन्शन घेऊ नको गे एवढा मस्त कार्यक्रम होणार आहे तू नोट घेतलाय उगाच हा आपली योजना कसली भारी आखली तू माहिती का सक्सेसफुलच होणार आहे अर्जुन मला त्याचं टेन्शन नाही आलंय मला सुजय भाऊजींचं टेन्शन आलंय कुठं टेन्शन घेते तू सोड ना 1 मिनिट तू नेमकं काय करणार आहेस ते माझ्यावर सोडतो तू जा तिकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी तिकडे लक्ष दे कार्यक्रम भारी झाला पाहिजे तेच तर कार्यक्रम चांगला झाला पाहिजे अर्जुन माझी पहिली योजना आहे आणि त्याची सुरुवात मला आनंदातच करायची आहे मला तिथं दंगा नकोय रे सुजय भाऊच्या आतमध्ये पांढरे स्वच्छ कपडे तयार झाले ते जर तिकडे आले आणि त्यांना स्टेजवर नाही घेतलं तर उगाच दंगा घालतील ते माझ्यावर विश्वास आहे तुझ्यावरच विश्वास आहे मग संपला विषय तू जा तुझ्या मनासारखा कार्यक्रम होणार आहे बर चला येते थांब काय झालं काढा पिला औषध घेतलं नाश्ता केला पोटभर खाऊन जायचं तिकडे गेल्यावर तुला दुसरं काय सुचणार नाही काढा पिलाय औषधे घेतलीत नाश्ता केला पोटभर खाल्लंय आणि मगच निघते गुड यू कॅन गो नाव बापरे निघते थांब अरे काय आता जा काय करायचं तुझं प्रेम करायचं चला येते थांब असं नाही म्हणणार मी जा लवकर उशीर होईल तुम बासा आता येते या तुझ्यासाठी प्लॅन तर केलाय पण आईने वेळी घोळ नको व्हायला अर्जुनराव चला तयारीला लागा त्याच्या ओ काकी आवरा अंगोळ नीट काढा की आता छकुले नुसते बोलतीस स्वतः काय काम करते का असं कसं मी कलेक्टरची पे आहे ना सगळी व्यवस्था पण हेच माझं काम आहे ए छकुले अगं आमचं एवढं वय झालंय तरी आम्ही इतके काम करतोय आणि तुझी काय का नाटक आहेत सुंदा का मी पण करतेस की काम हे घ्या आणि इकडं सुषमे अगं ही माईकचं काय असतंय ग बाई मला पण नाही माहिती हो बोलून बघू काय मी त्यात बघा बघा हॅलो हॅलो येतंय का ऐकू माग हॅलो ओ सुनंदा अक्का जवळून बोला की एवढं पण कळत नाही तुम्हाला अगं छकुले मला काय माहिती ग बाया बाया माझ्या टायमाला नव्हतं का बाय असलं काय अक्का अहो तुमच्या टायमाला नव्हते अख्ख्या गावाला कळलं आता अगं बया खरंच सगळं ऐकायला गेलं बाई छकुले मॅडम कधी येणार आहेत अगं सगळी तयारी जवळ जवळ होत आली काय राहिलं असतं त्यांना विचारलं असतं मी सांगते की जरा ह्या रांगोळीचं बघा जरा हा टेबल सरकवा माग जरा आणि झेंड्यावर चढवला की झालं आवरा मला अजून मॅडम रिपोर्ट द्यायची तो छकुले काय हो मॅडम तुम्ही नाहीतर तीच कलेक्टर झाली बघा असं कसं मी आपल्या दिदी सारखा अभ्यास करून कलेक्टर होणार आहे हो का पण आधी सांगितलेली काम करायची आहेत कुठवर आली आहे तयारी मॅडम तुम्हीच बघून सांगा आता तयारी कुठवर आली ती वय आपे अगं ह्या माईकचं काय आहे बघ की आणि हे बघ ही फुलांच्या जवळ केली ते आहे ना बरी मॅडम तो झेंडा पण लय जबरदस्त सजवून ठेवलाय बघा आपे जवळ ना ग सगळं आपल्याला होय बाई अगं आपल्या बायकांना असल्या कामाची सवय नाही ना ग एक मिनिट थांबा काय चाललंय केवढी बडबड करताय तुम्ही आणि तुम्हाला का नाही जमणार सांगा मला एवढी सणवार करतात घर सांभाळतात मग हे येणार नाही वे तुम्हाला हा तीच तर बरं आता सगळी कामं नीट झाली आहेत का ते बघूयात आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करू काय
मॅडम ते प्रमुख पाहुणे पण आल्यात बर का. बरं मग ताई तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांच्याकडे बघा त्यांना काय हवंय नकोय ते. मम्मी तू एक काम कर, तू माझ्यासोबत चल, ते टेबल खुर्च्या नीट लावून घेऊ. आणि अक्का अगं हप्पे, तू कशाला बघतेस टेबल खुर्च्यांचं? आम्ही हाय की सगळेजण इथं. तू फक्त काम नीट होतंय का नाही ह्याच्यावर लक्ष दे. बरं तशी सगळी तयारी झाली आहे म्हणा. पण एक मिनिट, नारळ नाही आणला का? अरे देवा, अहो मॅडम हे मोठी मोठी कामं करून त्या बारकाल्या कामाकडे लक्षच नाही बघा. बरं काही हरकत नाही. छकुले जा नारळ घेऊन ये पटकन. हा आणि सावकाश. चल तू बाकीची तयारी बघून घे. आय 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 कुठं? कुठं म्हणजे? कार्यक्रमाला चाललोय. काय चाललंय? कार्यक्रमाची तयारी सुरू आहे, दिसत नाही? होय. प्रमुख पाहुणे कोण आहे? एवढी कसली घाई आहे? कार्यक्रम सुरू झाल्यावर कळलंच. जावा आता तुम्ही. का? इथं फक्त कार्यक्रम महिलांचाच आहे. तू महिला आहे? मग आम्ही यायचं नाही का कार्यक्रमाला? तसं काय नाही, आता फक्त सगळी तयारी महिलाच करणार. होय. आणि झेंडावंदन? तिथं पण फक्त महिलाच, असं आप्पी दीदीने सांगितलं. येते मी, मला काम आहे. कार्यक्रम फक्त महिलांचा आहे, मग यात सुजा कुठं असणार आहे? मजा येणार आहे आज. टीम हे बघा, आपल्याकडे लय महत्वाची जबाबदारी आलेली आहे आणि आपल्याला ती व्यवस्थित पार पाडायची आहे. दाजी तुम्ही काय करायचं सांगा, फक्त आपली टीम काम करणार म्हणजे करणार. काय रे पोरांनो? बर 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 ऐका, सिग्नल माहिती आहे ना सगळ्यांना? काय सिग्नल आहे? हो हो हो, एवढी एक्साइटमेंट आत्ताच नको, कामाच्या टायमिंगला दाखवा. काय? बर बर टीम रिलॅक्स, जरा थंड घ्या. दाजी बोला तुम्ही. हा बर. हा तर मी काय सांगतोय आता ऐका. कळलं? दाजी छप गया है दिमाग में. टीम रेडी का? मला तर बाबा डाऊटच आहे, कुणाला काय कळलं कुणाला काय कळलंय. तू सांग, तुला काय कळलंय? थांब. गँग गँग गँग, तुला काय कळलंय? तुला काय कळलंय? अंगाची एक नंबर यायचंय आपण को, हीच पाहिजे आपल्याला. अरे दिप्यार काय आहे, ढप्याक चप्याक पैच्या घे बघ दिप्या. जर रॉंग नंबर लागला आणि जर काही चूक झाली ना, सगळं माझ्या अंगलटीला येईल सगळं. दाजी 11 मुल्कों के तुका दीपा डॉन को ढूंढ रही है, लेकिन दीपा डॉन चुकना मुश्किल नहीं नामुमकिन है. हे पोरांनो सांगा तुम्ही. दिप्या मला आले टेन्शन बाबा, ही पोरं काय करतात काय नाही ते. अहो दाजी तुम्ही कशाला टेन्शन घेताय? आपला नवीन येणारा मेंबर सुद्धा याच टीम मध्ये सामील होणार आहे. आपली पोरं टफ आहेत एकदम, काम फते करणार म्हणजे करणार. काय रे पोरांनो? पळ जाओ. झाली कर तयारी? झाली सगळी. बस बस बस. आज असं भाषण करतो ना, अख्खा तालुका हल्ला पाहिजे. मग आमदार साहेब लयच निवांत चाललंय आज सगळं. निवांत कुठे? चहा घेऊन निघायचंय लगेच. कुठं निघायचंय? कुठं म्हणजे? आज काय फिरायला जातोय आपण? झेंडावंदन आहे आज, झेंडावंदन. हे झेंडावंदन तिकडे फक्त महिलांचा कार्यक्रम आहे. म्हणजे आजचं झेंडावंदन फक्त महिलांच्या हस्ते होणार आहे. तिकडे फक्त बायकाच जमल्यात. आसानात का? बंटी साहेब तुम्ही नेमकं कुणाच्या बाजूने येतो? कोणाच्या बाजूने म्हणजे? आमदार साहेबांच्या बाजूने. बोलत तर नाही तसा. अरे सुजात तसं नाही, पण आता तुझ्या एवढ्या क्लिपा व्हायरल झाल्यात, तू काय काय बोललाय महिलांना, मग तुला काय वाटतं ती आप्पी तुला स्टेजवर घेईल? अशी कशी घेणार नाही? आमदार आहे मी इथला. बघ बाबा, ऐन टायमाला फजिती नको व्हायला. आज कोणीच मध्ये येणार नाहीये, कोणीच नाही. नाही बाकी कोणी येणार नाही, पण त्या आप्पीला पण येऊन देणार नाहीये मी. असंच होऊ दे, नाहीतर ऐन टायमाला काय होईल सांगता येत नाही. बरं आता सभी मी बघतो ना कोण मध्ये येत आहे ते. रॉकेट आहे रॉकेट तिथं.
असा घुसणं आडाव तिडवा. रॉकेट हं. तिकडे जा कार्यकर्त्यांना घेऊन आणि वातावरण तयार कर. मी संकल्प आलोच मागून. लगेच. ए चला रे. बंटे भाषण लिहून आणलं का? हा आणले की. बंटे आईला शब्द दिलाय मी, आजचा झेंडावंदन मीच करणार आहे म्हणून, आणि ते झालंच पाहिजे. झालं. हा अरे हे घे ना तू. हे घे, तयारीला लाग. झालं ना आता सगळी तयारी? आप्पे 1 मिनिट थांब. सावकाश. आपली दीदी आता सगळं रेडी आहे. हा आता झालंय बघ सगळं. चला मग कार्यक्रमाला सुरुवात करूया आता. सुषमे मला बाय भीतीच वाटते ग. अहो अक्का, कशाला एवढी काळजी करताय? आपली आप्पी आहे ना, सगळं सांभाळून घेईल बघ. बरं लक्ष्मीताई, मुलांना बोलवा आता, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हा सुजय साहेबांचा विजय असो. 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 एक मिनिट थांबा. इथं काय माहितीये ना, उगाच घोषणाबाजी का करताय? याला काय अर्थ आहे मॅडम? कार्यक्रम भरवायचा तुम्हीच, प्रमुख पाहुण्या तुम्हीच, आणि आता झेंडा पण तुम्हीच फडकवणार का? पण तुम्ही इथे येऊन का दंगा करताय? ए रॉकेट, तुला काही चांगलं चाललेलं बघवतच नाही का रे? आमच्या आमदार साहेबांशिवाय हा कार्यक्रम सुरूच होऊ शकत नाही. इथं दंगा घालायचा नाही. हा, मला कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आज इथं झेंडावंदन आहे. हे लय चुकीचं करताय तुम्ही. तुम्हाला चांगलं माहिती आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे आमदार साहेब आहेत. इथं हिरकणी योजनेचं उद्घाटन आहे. ते काय माहित नाही? सुजय साहेबांचा विजय असो. सुजय साहेबांचा विजय असो. सुजय साहेबांचा विजय असो. बघा मॅडम, विचार करा. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे आमदार साहेबच आहेत, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. बघा बघा, सगळी यांचीच मनमानी चालणार. एक मिनिट थांबा. मी काय इथली प्रमुख पाहुणी नाहीये. मग कोण आहे? त्या कोण आहे? यांच्यामुळे आपल्या भागातील गरोदर महिलांचं भविष्य बदलणार आहे. सॉरी सॉरी सॉरी, भविष्य बदलणार आहे म्हणे. ए रॉकेट, हे बघ, चांगल्या कार्यक्रमाचा इस्कूट करू नकोस. हा अहो इस्कूट तर तुमच्या मॅडम करतात, त्यांना सांगा की याचे प्रमुख पाहुणे कोण आहेत ते. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? तुला ह्या सुनंदाकाचा इंगाज दाखवते. चल, काय रे तुझा? चल होय घरी. आला इथं मोठा कार्यक्रमाचा इस्कूट करायला. चल बरं, चल बरं इथला. आता अंगाव नका देऊ. सुजय साहेबांचा विजय असो. चला रे, आपल्या साहेबांना बघू. दिप्या रेडी का? रेडी. दिप्या, आता आपल्याला फक्त नियतीच वाचू शकते. दिप्या,
ए थप तुझ्या तर थप. सुजा जा तू कपडे बदलून ये. अरे मला काय सांगत बसला, पकड त्याला. अरे आता ते महत्वाचं नाही, तू पहिले कपडे बदलून ये जा. नाही नाही, वेळ नाही माझ्याकडे, चल. अरे सुजा तू आमदार आहेस, तुला झेंडावंदन करायचंय, या असं कसं जाणार. जा जा जा. याच्यात तर दाजी मिशन दिप्या हे बघ, घेतलं झालेलं आहे सक्सेसफुल. मला आता घरचं बघायला लागणार आहे. तू पुढे जा, मी जातो. माझ्यावर टेन्शन घेऊ नका जावा. आत्या, पिऊ वहिनी, चला झालं, आवरलं का? हो 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 अर्जुन, माझं झालंय आवरून, पोरींचं पण झालंय. पोरीनं झालंय ना, या बाहेर. तिकडे झेंडावंदन होऊन जाईल ना त्या. अरे झालंय त्यांचं पण. हो भाऊजी, तुम्ही नका काळजी करू, झेंडावंदन नाही चुकणार. झालंय आमचं सगळ्यांचं. बरं चला. हे पिऊ, अरे हो हो, पण झालं काय? कपडे कुठेत माझे? सुजय, अरे पण हे कसं काय झालं? मला सांगायला वेळ नाही, याचा कपडे घेऊन ये. अरे सुजया, कसला घाण झालायस तू, जा आंघोळ करून घे, पळ. तू बघत काय बसलीयस, जाण की. मी आलेच. माझा आजचा झेंडावंदन हुकला नाही पाहिजे. अरे सुजय, नाही हुकणार, तू जरा शांत हो. सुजय, काय तुझे कपडे धुतलेत. धुतलेत? मग वाळले असतील ना आता. हो, आतापर्यंत वाळायला पाहिजे होते, पण कसं काय वाळले नाहीत माहित नाही. माहित नाही? असं कसं माहित नाही? तू लाकलीचा भाग आहे का? मीच बघतो काय घालायचंय ते. अरे सुजय, सुजय, अरे ऐक तरी. सुजय, आपल्याला उशीर होईल, निघायचं का आपण? हो चल. भाऊजी, पिऊ. आपण गाडीत बसेपर्यंत येतील ना वहिनी. चला आत्या, चला. राष्ट्रध्वज को सलामी दो. जय हिंद. चला, आता आपण सगळेजण राष्ट्रगीत म्हणूया. जनगण मन अधिनायक जय हे.